नमस्कार सर. नमस्ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आजचा हा पुण्यदिवस आणि जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन ट्रस्ट चेअरमनपदी डॉक्टर प्रदीप जोशी सर यांची निवड झालेली आहे. हे दोन्ही क्षण आनंदाचे असल्यामुळे आज सरांशी आपण एक दिलखुलास आणि मनमोकळ्या गप्पा मारणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. आज आपण ट्रस्टच्या चेअरमन पदावर आज विराजमान झालेला असतं आणि आपल्याला कसं वाटतंय सर, आणि ह्या पदावर आल्यानंतर आपण जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनसाठी आपले पुढचे प्लॅन काय आहे, आपले पुढचे ध्येय आणि धोरणं काय आहे सर, हे आम्हाला कळलं तर फार आनंद होतो. नमस्कार सर. मला या पदावरती आपण सर्वांनी निवडून दिल्याबद्दल मी सर्व JTP वासियांचे आभार मानतो, खूप खूप आभार मानतो. आणि माझे आपण निवडून केल्याबद्दल तर अजूनच मला आत्तानंद होत आहे. पण ह्या आत्तानंदाबरोबरच जबाबदारीची जाणीव होत आहे. सर्व सिनियर्स ज्युनियर्स या सर्वांना एकत्रित घेऊन, स्त्री पुरुष डॉक्टर्स या सर्वांना एकत्रित घेऊन आपण पुढचं कार्यक्रम करणार आहोत आणि आपली संघटना कशी सक्षम होईल आणि चांगली होईल हे पाहणार आहे. ही पहिली गोष्ट. सगळ्यात दुसरी गोष्ट म्हणजे दिवसेंदिवस डॉक्टरांबद्दल समाजामध्ये एक असंतोष निर्माण होत चाललेला आहे. तेव्हा आपली संघटना ही माणसामध्ये समाजामध्ये जायला कशी नेता येईल हे पाहणार आहे. तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली संघटना गेली 38 वर्षांची जुनी संघटना आहे. सर्व पॅचीना घेऊन चालणारी संघटना आहे. पण अजूनही आपल्याला ऑफिस नाही आहे, अजूनही आपल्याला आपली जागा नाही आहे. त्या दृष्टीने काय करता येईल का, त्यासाठी चाचपणी करून जर शक्य झालं तर मी तोही प्रयत्न करणार आहे. सर, मला एक प्रश्न पडला. तुम्ही एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेले आणि वैद्यकीय शिक्षणाचा काही बॅकग्राऊंड नसताना, या सगळ्या गोष्टी पूरक नसतानाही सर तुम्ही वैद्यकीय शिक्षणाकडे कसे काय वळाल, आणि वैद्यकीय शिक्षणाकडे वळताना तुमच्या मनामध्ये असे काय विचार येत होते की आपण या शिक्षणाकडेच वळावं? मी ज्या वेळेला हायस्कूलला होतो, मी 9वीला असेल, त्यावेळेला आमच्या शाळेच्या लायब्ररीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक आत्मचरित्र होतं, धनंजय कीराणी. ते माझ्या वाचनात आलं. ते वाचनात आल्यानंतर असं वाटलं की जर बाबासाहेब इतके चांगले शिकू शकत असतील तर आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून मी ठरवलं की आपल्याला उच्च शिक्षणच घ्यायचं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, माझ्या वडिलांचं, माझे वडील फार शिकलेले नव्हते, परंतु त्यांची खूप इच्छा होती की आपला मुलगा डॉक्टर व्हावा आणि डॉक्टर म्हणून त्यांनी सर्वसामान्य ग्रामीण जनतेची सेवा करावी. ह्या अनुषंगाने हे बीज आम्हाला 9वीला असताना माझ्या मनामध्ये खूप कोरलं गेलं. त्याप्रमाणे मी अभ्यास केला. 10वीला मला खूप छान मार्क्स पडले. त्यावेळेला असंही वाटलं होतं की अरे 10वी नंतर आपण डिप्लोमाला जावं आणि डिप्लोमा करून सिव्हिल इंजिनिअर करावं आणि इंजिनिअर इंजिनिअरची नोकरी घ्यावी. खूप सोपा मार्ग होता. पण वडिलांनी नाही म्हटलं. एवढी म्हणाल नाही, तू काही झालं तरी 11वी-12वी करायचं आणि मेडिकलला जायचं, तेही फक्त MBBSलाच जायचं. मग अशा रीतीने मी वैद्यकीय शिक्षणाकडे वळलो. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, वैद्यकीय शिक्षणच का, तर एक तर ते सेल्फ एम्प्लॉयमेंट आहे. सेल्फ एम्प्लॉयमेंट बरोबरच आपण कमीत कमी 10 ते 12 कुटुंब जगू शकतो आणि ही या ग्रामीण भागातील लोकांना आपण तेवढी सर्व्हिस देऊ शकतो. आधी त्यांच्या वैद्यकीय अडचणी, आता मी सर्जन का झालो तेही तुम्हाला सांगतो. मी सर्जन का झालो तर माझ्या पहिल्यापासून इच्छा काय होती की आपण ग्रामीण भागातच जायचं. कारण आपण ग्रामीण भागातली माणसं आहोत. ग्रामीण भागातल्या लोकांचे सुखदुःख माहिती आहे, मग त्यांना चांगली सेवा देता यावी ह्या अनुषंगाने सर्जन का झालं. तर मेडिसिन केलं असतं फक्त मी मेडिसिनच ट्रीटमेंट देऊ शकलो असतो. तर सर्जन असल्यामुळे मी ऑपरेशन्स करत मी मेडिसिन ट्रीटमेंट देऊ शकतो. आधी मी गायनेकचे ऑफिस केल्यामुळे मला स्त्रीरोग आणि प्रसूतीच्या पेशंट पण पाहता येतात. अशा दृष्टीने मी ऑलराऊंडर डॉक्टर होऊ शकतो, म्हणून मी सर्जन झालो. सर, आपण जो वैद्यकीय व्यवसाय निवडला, तुम्ही शिक्षण पूर्ण केलं, पण तुम्ही हे शिक्षण आणि हे करताना आपले अनुभव आणि आपण ज्या इन्स्टिट्यूटमध्ये कुठं काम केलं त्याबद्दल जर थोडीशी माहिती मिळाली असते ना. सर्वप्रथम 12वीला माझे दोन्ही ग्रुप होते, बी ग्रुप पण
एक उत्तर, म्हणजे मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही होतं. सुदैवाने मला दोन्हीकडे ॲडमिशन मिळालं. वर्चन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मला BEला ॲडमिशन मिळालं आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथे मला MBBSला ॲडमिशन मिळालं. मग मी इंजिनिअरिंगचं ॲडमिशन कॅन्सल करून MBBSला गेलो. तिथे 5.5 वर्ष खूप छान शिक्षण मिळालं आणि तिथे 1 वर्ष इंटर्नशिप केली. माझं ध्येय निश्चित होतं की ग्रामीण भागात जायचं, म्हणून मी इंटर्नशिपमध्ये असतानाच 8 ते 9 महिने मी मेडिसिन कार्डिओलॉजी डिपार्टमेंटला काम केलं, जेणेकरून मला बऱ्यापैकी फिजिशियनचं काम करता यावं. त्यानंतर मला सर्जरीला खूप चांगले मार्क असल्यामुळे मला MS जनरल सर्जरी डॉक्टर वैशम पायन मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सोलापूरला इथे ॲडमिशन मिळालं. तिथे मी पहिले 6 महिने सर्जरीची होसपोस केली. नंतर आपल्याला गायनॅकबद्दल माहिती मिळावी, लेबरबद्दल माहिती मिळावी म्हणून मी 6 महिने गायनॅकची अलाइड होसपोस केली आणि नंतर मी 2 वर्ष रजिस्ट्रार म्हणून काम केलं. रजिस्ट्रार असल्यामुळे मला तिथे प्रचंड काम मिळालं आणि मला मेन निर्णय घेता येत होते, कोणत्या पेशंटला काय करायचं, कोणत्या पेशंटला कोणती सर्जरी करायची, अशी तिथे 2 वर्ष काम केलं. त्यानंतर मला खूप चांगले मार्क्स असल्यामुळे MS एक्झाममध्ये मला खूप चांगले मार्क्स असल्यामुळे मला तिथेच लगेच लेक्चरर पोस्ट मिळाली. तिथे मी 1 वर्ष लेक्चरर पोस्ट केली. तर लेक्चरर पोस्टच्या काळामध्ये तर मग खूपच काम केलं आणि ते काम करत असताना मी थोडंफार ऑर्थोपेडिकमध्ये पण जाऊन काम करायचो, जेणेकरून आपल्याला ग्रामीण भागामध्ये तिथे जर ऑर्थोपेडिक सर्जन नसेल तर काय करायचं, सगळ्या फॅकल्टीमध्ये काम केलं. इव्हन मी तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मी डेंटल डिपार्टमेंटला पण काम केलं. अरे जेणेकरून कारण मला त्यावेळी माहिती होतं, त्यावेळी आपल्या इथे फक्त घोडेगावलाच एक दवाखाना होता जो डेंटलचा दवाखाना होता. म्हणून म्हटलं आपल्याकडे असे पेशंट आले तर त्यांना मला सेवा देता यावी, मी डेंटल डिपार्टमेंटला पण जायचो मध्ये आणि तेही काम बघायचं. अशा रीतीने मग मी त्यावेळी MPSC दिली होती लेक्चर करत असतानाच आणि MPSC रिझल्ट लागला आणि मला नारायणगावला ग्रामीण रुग्णालयामध्ये मेडिकल ऑफिसर पोस्ट मिळाली. इथे आलो पण त्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था पाहून असं वाटलं की इथे नको यायला, आपण परत आपल्या कॉलेज जावं. परत विचार केला की अरे नाही, आपण ठरलं होतं ग्रामीण भागात जायचं. इव्हन माझी टीचर्स पण मला परमिशन देत होती की ग्रामीण भागात जायला काय करायचं तुला, पण नाही म्हटलं जायचं. मग शेवटी अशा रीतीने हो नाही करत मी शेवटी नारायणगावला आलो आणि नारायणगावला माझी MPSCमधून सिलेक्शन झालेलं होतं मेडिकल ऑफिसरचं. तिथे मी साधारणपणे 3 वर्ष काम केलं आणि नंतर मग नोकरी सोडून दिली आणि माझं पुढं प्रायव्हेट हॉस्पिटल चालू. आणि ग्रामीण भागात काम करत असताना सर्व प्रकारचे पेशंट अगदी स्नेक बाईट करून सगळे पेशंट मी मॅनेज करत होतो. अक्षरशः माझे सगळं बेड भरपडलेले असायचे ग्रामीण रुग्णालयाचे. आमची OPD साधारणपणे 150-200ची OPD असायची त्या काळात आणि महिन्याला साधारणपणे आम्ही 40 एक डिलिव्हरी करायचो आणि सर्जरी तर दिवसाला 2 ते 3 करायचो किमान. आणि त्याच काळात मग मी लॅप्रोस्कोपीचं पण ट्रेनिंग घेतलं आणि लॅब टियर गव्हर्नमेंटचे सगळे लॅब टियर आपल्या एरियातले आंबेगाव तालुका, खेड तालुका या 3 तालुक्यामध्ये मी जायचो आणि तिथे लॅब टियर करायचो. त्यामध्ये सर आपण ग्रामीण भागामध्ये 30 वर्षापासून इथं सेवा देतो, तर ही वैद्यकीय सेवा देताना आपल्याला काही असे पेशंटचे काही अनुभव आले का सर, की जे आम्हाला शेअर करून आमच्या दर्शकांना त्याची माहिती मिळेल? सर्वप्रथम असे किस्से खूप आहेत, पण त्यातले काही 1-2 किस्से तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात प्रथम मी ज्या वेळेला ग्रामीण रुग्णालयामध्ये काम करतो त्यावेळेला मी सकाळचा राऊंड घेत होतो, साधारणपणे 9-10ची वेळ असेल आणि एक पेशंट आला कॅज्युअलिटीमध्ये. मग मी पाहायला गेलो. माझ्याबरोबर त्यावेळेस इंटर्न डॉक्टर होते, डॉक्टर प्रवीण चाळक म्हणून. आम्ही ते पेशंट पाहिला. मी त्याच्यावर प्रवीणला म्हटलं, प्रवीण स्नेक बाईट आहे, कोब्रा बाईट आहे, न्यूरोटॉक्सिक आहे, 100% त्याला प्रोसेस होतो आहे आणि तो कदाचित रेस्पिरेटरी पॅरालिसिसमध्ये जाईल. पण तुम्ही AC द्या, लावा आणि मला मी आहे तेच. आणि थोड्या वेळात सांगायला लागला प्रवीण की सर तो पेशंट नीट रेस्पिरेशन घेत नाही. मग आम्ही गेलो.
इंट्युबेट केलं. मीच इंट्युबेट केलं. इंट्युबेट केल्यानंतर आमची अशी पंचायत की ती आंबू बॅग पण आमच्याकडे उपलब्ध नव्हती आणि पेशंट आता शिफ्ट करायचं होतं. पण डॉक्टर प्रवीण चाळके अत्यंत सिन्सिअर इंटर्न होते. मी त्यांना सांगितलं बघं की म्हटलं मिनिटाला साधारणपणे 12 ते 15 वेळा तू नळी फुंकायची. आणि आम्ही त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं आणि डॉक्टर प्रवीण चाळके अक्षरशः त्याला फुंकत तोही दमला असेल बिचारा, पण त्याने ससूनला रुग्ण सुरक्षित पोहोचवलं आणि ते रुग्ण आजही जिवंत आहे. म्हणजे सर त्यांनी स्वतः नळी हातात धरून तोंडाने फुंकत पेशंट नळी. म्हणजे बघा म्हणजे किती याच्यामध्ये काम करण्याची जिद्द आणि पेशंट वाचवण्यासाठीचे प्रयत्न. हा एक किस्सा. आणि दुसरा अत्यंत अवघड मी तुम्हाला सांगतो की बेल्ह्याहून एक रुग्ण येत होतं PV ब्लिडिंग म्हणून. अंगावरती खूप अंदाज आला होता आणि ती गरोदर होती. सेकंड टाईमची बाहेर आल्यानंतर पाहिलं तर तिचे साधारण पल्स रेट 130, 140, 150च्या आसपास आणि BP तर अजिबात लागत नव्हतं. पोटाला खूप टेंडरनेस होता, पेन होता. हे इमिजिएटली मला लक्षात आलं की हे रप्चर युटरस असणार आहे, स्कार्ड डिसीज असणार आहे, पण पूर्ण LSS होतं. मग पेशंटशी बोललो, पेशंट नातेवाईकाशी बोललो, रिस्कबद्दल बोललो. कारण जर असं पेशंट जर पुण्याला पाठवायचं तर 100% ऑन द वेच गेलं असतं. आणि त्यावेळेचे रस्ते पण सिंगल रस्ते होते. हो, ऑन द वेच गेलं असतं. मग आम्ही अर्जंट एक्सप्लोर केलं. बेबी तर ऑलरेडी रिटर्न ऑफ द डेथ झाली होती, पण एक्सप्लोर करून आम्ही पटपट युटरस सुचर केलं, ब्लिडिंग थांबवलं, तात्पुरतं प्लाझ्मा एक्सपांडर दिलं आणि इन बिटवीन एक 6 तासानंतर आम्हाला पहिली रक्ताची बाटली मिळाली, ती पुण्यावरून. आणि पेशंट इतका वेळ हायपोटेन्शनमध्ये असल्यामुळे पेशंटला ARM बसला, त्यामुळे किडनी पण शटडाऊन झाल्या होत्या. त्याही आम्ही हळूहळू चालू केल्या आणि आज ती रुग्ण एकदम छान आहे. ह्या अशा अनेक किस्स्यावर असं वाटलं की मी खरंच ग्रामीण भागात आल्याचं मी स्वतःला धन्य समजतो की मी असल्यामुळे माझे पेशंट काही ना काही पेशंट तरी वाचतात. आणि माझं तरुण मुलांनाही हेच सांगणं आहे की बाबाने जर तुम्हाला जर पैसा कमवायचा असेल तर तुम्ही दुसरा व्यवसाय निवडा, पण तुम्हाला चांगलं लाईफस्टाईल आणि समाधान ह्या 2 जर गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही डॉक्टर. फक्तच पैसे कमवण्यासाठी नाही. सर आपली 30 वर्षाची वैद्यकीय सेवा आणि 10,000च्या वरती आपले ऑपरेशन यशस्वी केलेले आहेत. 10,000च्या वरती रुग्णांना आपण जीवदान दिलेलं आहे. पण हे सर्व यश संपादन करताना अशी एक म्हण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो. तर आपण हे सर्व काळ वैद्यकीय सेवा किंवा काम करत असताना आपल्या कुटुंबाचं आपल्याला किती सहकार्य लाभलं आणि किती आपण त्यातलं यश मिळवलं हे थोडं सांगितलं तर फार छान आहे. सर सांगून ह्या सर्व प्रवासामध्ये माझ्या पत्नीची मला मोलाची साथ केली. कारण तिने माझ्या अनुपस्थितीत माझं घर, माझे आईवडील, माझी मुलं यांचं खूप छान संगोपन केलेलं आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी किती थकून आलो, काय आलो, किती वाजताला काय आलो, कधीही कपाळ वाटी न पाडता तिनं माझ्यासाठी सगळ्या गोष्टी, जेवण म्हणा, या सगळ्या गोष्टी एकदम छान केल्या. तिनं तिची बाजू अत्यंत समर्थपणे सांभाळली, म्हणून मी हॉस्पिटल छान सांभाळू शकलो आणि रुग्ण सेवा चांगली करू शकलो. सर आम्ही असं ऐकलं की आपली तुमची जी भावी पिढी ती पण वैद्यकीय क्षेत्रामध्ये वाटचाल करते आणि तुम्ही पण त्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये येण्यासाठी प्रोत्साहित करतात. याबद्दल सर आम्हाला थोडंसं कळालं पाहिजे. मी माझ्या मुलांना फोर्स नाही केलं किंवा प्रोत्साहनही नाही दिलं की तुम्ही डॉक्टर व्हा म्हणून, परंतु त्यांनी घरातलं वातावरण पाहिलं आणि त्यांना असं वाटलं की आपण आपल्या पप्पासारखंच व्हावं. आणि आज माझी मोठी मुलगी MS ऑप्थॅल्म करते, 2 नंबरची मुलगी MBBS करते आणि मुलगाही MBBS करतो. आणि ते का करतात तर त्यांनाही असं वाटतं की आपल्या पप्पासाठीच आपण सामाजिक बांधिलकी ठेवून ही लिगसी पुढे कंटिन्यू करावी, बाकी काही नाही. सर 30 वर्षापूर्वी आपण जी वैद्यकीय सेवा देत होता आणि आत्ता 30 वर्षानंतर आपण वैद्यकीय सेवा देतो, तर यामध्ये आपल्याला काय फरक झाला होता?
ही जी वैद्यकीय सेवा आहे प्रामुख्याने हा फरक जाणवतो. 30 वर्षापूर्वी आमच्या त्या काळामध्ये आमच्याकडे तपासण्या जवळजवळ नव्हत्याच. म्हणजे साधं ब्लड जरी चेक करायचं म्हटलं तरी आम्हाला लवकर पॅथॉलॉजिस्ट भेटायचा नाही. परत एक्सरे, सोनोग्राफी, CT स्कॅन, MRI हे तर म्हणजे लक्झरी होती, पण ते काहीच मिळत नव्हतं. अशा वेळेला आम्ही आमचे पेशंटवरती उपचार करायचो ते केवळ क्लिनिकल जजमेंटवरती. आणि क्लिनिकल जजमेंटमध्ये बऱ्याच वेळा चुका होतात आणि ते क्लिनिकल जजमेंट असतं. परंतु त्यावेळेचा समाज ते ॲक्सेप्ट करायचं आणि त्यावेळी खर्चही कमी होता. परंतु आता ह्या 30 वर्षामध्ये इतक्या काय ॲडव्हान्समेंट निघालेले आहेत आणि इतकं प्रॉपर ॲक्युरेट की पूर्वी आम्ही अपेंडिक्स राईट उजवून दुखतं आहे की हे अपेंडिक्स आहे, पण आता आम्ही तसं करत नाही. आता आम्ही लगेच स्कॅन करतो. स्कॅन केल्यामुळे 100% समजतं की हे अपेंडिक्सच आहे. नाही तर बऱ्याच वेळा पूर्वी असं व्हायचं की आम्ही अपेंडिक्स म्हणून जेव्हा पोट उघडायचो त्याच वेळेला कधी कधी पॅनक्रायटिस पण असायचं. कधी कधी जर लेडीज असेल तर ते ट्विस्टेड ओव्हॅरियन सिस्ट असायचं किंवा एक्टोपिक प्रेग्नन्सी पण असायची. असा गोंधळ व्हायचा. आता तो गोंधळ होत नाही, कारण आता इतक्या सगळ्या सुविधा निघाल्या आहेत, इतके सगळे इन्व्हेस्टिगेशन निघालेले आहेत की आपण आता एकदम टार्गेटेड ट्रीटमेंट पेशंटला मिळते. त्यामुळे पेशंट पटकन बराही होतो, परंतु मात्र खर्च वाढला आहे, त्याला पर्याय नाही. त्यामुळे समाजाने समजून घ्यावं की आता खर्च का वाढला आहे, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी वाढलेला आहे. सर, प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये कुणाला तरी आदर्श ठेवून आपलं काम करत असतो किंवा आपलं योगदान देत असतो. तर तुमच्या आयुष्यामध्ये असं कोण व्यक्ती आहे की त्यांना तुम्ही आदर्श ठेवून आपलं योगदान देत आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण महाराष्ट्र जन्म म्हटल्यानंतर अगदी 4थीला असल्यापासूनच आपलं बाळगडून म्हणतात ते शिवाजी महाराजांचं. त्यांचं स्वराज्य, त्यांचं कष्ट, त्यांच्या रयतेचं असणारी आस्था, त्यानंतर शंभूराज आणि शंभूराजानंतर येतात ते म्हणजे शाहू फुले आंबेडकर, की ज्यांनी समाजासाठी खूप काही केलेलं आहे. त्यांना अनुसरूनच मी माझं जीवनक्रम ठरवतो आणि माझा आजही पेशंटकडे पाहताना मी तोच दृष्टिकोन कायम ठेवतो आणि मी आधी तोच दृष्टिकोन ठेवूनच व्यवसाय करतो, अधिक समाजाशी वागतो. धन्यवाद सर, तुम्ही आपला खूप अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला, आमच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. आणि सर, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या ट्रस्टच्या चेअरमनपदी आपली निवड झाली, तर त्या निवडीबद्दल आणि आपल्या पुढील वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा सर.